नमस्कार बंधू भगिनींनो, लाडकी बहिणीनंतर आता लाडक्या भावांसाठी पात्रतानुसार दरमहा विद्यावेतन योजना 12वी पासवर 6,000 रुपये, ITI पदविका पाससाठी 8,000 रुपये, पदवी आणि पदव्युत्तर पदवीसाठी 10,000 रुपये जी आर निर्गमित झालेला आहे. काय आहे सविस्तर जाणून घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. सध्या राज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत. त्याकरिता राज्यातील बहिणी अर्ज करण्यासाठी मोठी धावपळ करीत आहेत. अशातच आता राज्यातील सुशिक्षित लाडक्या भावांसाठी दरमहा 6 ते 12,000 रुपये विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबत राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत 9 जुलै 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित युवकांना त्याच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्याची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहे. इयत्ता 12वी ITI पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या रोजगारास इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करू शकणार आहेत. यानुसार राज्यातील लघु तसेच मध्यम व मोठे उद्योग, सहकारी संस्था, स्टार्टअप, शासकीय निमशासकीय महामंडळ, आस्थापने, सामाजिक संस्था, कंपन्या अशा विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंद होतील. यानुसार किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना व कार्यप्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र ठरणार आहेत. सदर योजनेअंतर्गत सहभागी विद्यार्थ्यांना शैक्षणिक पात्रतानुसार विद्यावेतन दरमहा पुढीलप्रमाणे अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. यामध्ये 12वी पास असणाऱ्यांसाठी 6,000 रुपये, ITI पदविका उत्तीर्णसाठी 8,000 रुपये, तर पदवीधर पदव्युत्तर उमेदवारासाठी 10,000 रुपये विद्यावेतन हे निश्चित करण्यात आलेलं आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता अशी आहे: उमेदवाराचे वय किमान 18 ते 35 वर्षे असणे आहे गरजेचे. उमेदवाराचे किमान शिक्षण 12वी पास, ITI पदविका, पदवी तसेच पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. तर शिक्षण सुरू असणाऱ्यांना यामध्ये सहभागी होता येणार नाही. उमेदवार हे राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहेत. उमेदवाराचे बँक खाते हे आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक असेल. उमेदवारांनी कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेली असावी. याबाबतचा सविस्तर शासन निर्णय हा बघा, मी तुमच्या स्क्रीनवर स्क्रोल करतोय. तुम्हाला हा सविस्तर शासन निर्णय वाचन करून घ्या आणि हळूवारपणे वाचन करा आणि एकमेकाला नक्की शेअर करा, कारण बऱ्याच आपल्या बेरोजगार बांधवांना हा व्हिडिओ नक्की कामाचा होणार आहे. या GRमध्ये दाखवल्याप्रमाणे कागदपत्र घेऊन तुम्ही आपल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप समजून घ्या आणि सगळ्यांना या स्टायपंडचा नक्कीच फायदा झाला पाहिजे असं मला वाटते. GR मोठा आहे, याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे, जाऊन डाउनलोड करून तुम्ही चेकआउट करून घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.